चंद्रपूर जिल्हा हा वेगवेगळ्या कारणाने देशातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे। इथली भाजून काढणारी उष्णता, इथल्या कोळसा खाणी जगभरात प्रसिद्ध आहेत। अशा या उष्णतेच्या शहरात जुन्या कोळसा खाणीच्या जागेवर आता हिरवी वनराई नटणार असल्याचे बोलले जात आहे। याकरिता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी संभावित जागेची पाहणी देखील केलेली आहे। शहरात पर्यावरणपूरक पर्यटन आणि नागरिकांसाठी निसर्गस्नेही जागा उपलब्ध व्हावी या हेतूने सावनेर येथील इको पार्कच्या धर्तीवर चंद्रपूरमध्ये इको पार्क उभारण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेत संभावित इको पार्कच्या जागेची पाहणी करत इको पार्क साकारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत प्रक्रिया गतिशील करण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी वेकोलीचे योजना अधिकारी प्रिया शंकर विना, अमला खनन ऑफिसर उज्ज्वल बोढे, लालपेट उपक्षेत्रीय प्रबंधक मुस्ताक अहमद, पर्यवेक्षक अधिकारी शुक्ला, सुभाष ताजने, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, प्रदेश निमंत्रित विशेष सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, रवी गुरनुले, मनोज पाल, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुले, अमोल शेंडे, रंजन ठाकूर, सुमित बेले आदींची उपस्थिती होती। आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील इको पार्कला भेट देऊन तेथील यशस्वी मॉडेलची पाहणी केली होती। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पार्कच्या रचना, संकल्पना आणि व्यवस्थापन यांचा सविस्तर अभ्यास केला। सावनेर इको पार्कमध्ये साकारण्यात आलेली कोळसा खाणी विषयक वेकोलीची माहितीपर प्रदर्शनी, हरित पट्टे, जलाशय आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक तंत्रे यांचा अनुभव घेऊन आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरमध्येही असेच आधुनिक आणि निसर्गाभिमुख इको पार्क उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। दरम्यान चंद्रपूर येथील वेकोलीच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोली आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत प्रारंभिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीत जमिनीची निवड, सविस्तर विकास आराखडा, पर्यावरणीय मानके आणि सार्वजनिक सहभाग या संदर्भात विचारमंथन करण्यात आले। बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी शहरातील जमनजट्टी परिसरातील वेकोलीच्या मालकीच्या जागेची पाहणी केली। या भागातील रिव्हर बेल्ट कॉरी याचीही त्यांनी पाहणी केली। येथे जुनी खुली कोळसा खाण असून त्यात पावसाचे आणि नदीचे पाणी साचले आहे। हे निळ्या रंगाचे सुंदर पाणी असून येथे नैसर्गिक जलसाठा निर्माण झाला आहे। त्यातून एक सुंदर निसर्गरम्य जलाशय तयार झाला आहे। परिसरात घनदाट वृक्षराजी, जलचर आणि पक्ष्यांचे अस्तित्व लक्षात घेता ही जागा नैसर्गिक इको पार्कसाठी अत्यंत अनुकूल स्थान असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर जागा इको पार्कसाठी लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या असून तातडीने सविस्तर सर्वेक्षण व विकास आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। चंद्रपूर शहरात पर्यावरण आणि पर्यटन अंगांनी नागरिकांना लाभ देणारा हा प्रकल्प असून सर्व विभागाने प्रामाणिकपणे यात काम करत हे इको पार्क प्रत्यक्षात साकार करावे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले।